ये माई ये. पहा, आम्हा सर्वांना तुझ्या त्यागाची पूर्ण कल्पना आहे. आपल्या कुटुंबासाठी, घरातल्या सगळ्या मंडळींसाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या परमपूज्य सौभाग्यासाठी देखील. संसारामध्ये कित्येक गोष्टी कमी असतात माई, पण असं असताना देखील संसारासाठी तू सर्वांना जे जे काही ज्या पद्धतीने पूर्ण करत असते त्यांची ही व्यवस्था करत असते. यासाठी मात्र तुझ्या कष्टाला खऱ्या अर्थाने सलाम म्हटला पाहिजे. अगं, उगीच थोरा मोठ्यांचा अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद कोणालाही मिळत नसतो. सौभाग्यवती भव याचा मूळ अर्थच असा आहे की चांगले भाग्य. पण हे चांगले भाग्य मिळवण्यासाठी काय कष्ट उपसावे लागतात हे केवळ तुलाच माहिती आहे. बरं, मला एक सांग, तो सौभाग्य अलंकार घालणारा हवा तरी कसा? आता तर मी तरी कसं सांगू? तुझ्या डोळ्यात तर रूप दिसतंय त्याचं. तो अगदी कोणीही चालेल. अगदी साधा वनचर असेल तरीही चालेल. तो असा उंच असावा, छान पिळदार यष्टी, करारी पण प्रेमळ नजर, आचरणात माया, सगळ्यांची काळजी करणारा. म्हणजे एखादा राजा शोधावा लागेल आमच्या इंदूला. महाराज, आनंदाची वार्ता आहे. असे मग सत्वर सांगण्यात यावी. पूर्वेकडील कपिलेश्वरी राज्याच्या सैनिकांनी युद्धाच्या तयारीतून माघार घेतली आहे. ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. याचा अर्थ आपण त्यांना जी समज दिली त्याचा उचित फायदा झाला तर. होय महाराज, संभाव्य धोक्याचा विचार करून त्यांनी त्यांची पावलं माघारी वळवली. हा समजूतदारपणा कायम असाच राहावा, हेच त्यांच्या पथ्यावर पडेल. खरंय. नाहीतर पुढच्या वेळी उत्तर खलितानी नाही, तलवारीने देण्यात येईल. निश्चितच. सावधान, महाराणी कंचनमाला यांचे आगमन होत आहे. महाराज, सरदार कुमार यांचा प्रणाम स्वीकारावा. महाराणी, आपल्या मातोश्री महाराणी कामिनी देवी येथे उपस्थित होणार असल्याचे समजले आहे. त्या प्रित्यर्थ त्यांच्यासाठी खास त्यांच्या पसंतीचे उंची, अलंकार आणि ऐवज आम्ही मागवले आहे. तुम्ही नाही म्हणजे आपल्या सल्ल्यानेच महाराणी. अस्सल हिरे माणिकांची पारख करण्यात आपला हात कोणीच धरू शकत नाही महाराणी. त्यामुळे आपण म्हणाल तशीच माणिके आणि वस्त्रे तारे काही मागवले आहे. ही बघावं. आम्हास ठाऊक होते हे उंची असणार आहेत, म्हणूनच तशी आज्ञा दिली आम्ही तुम्हाला. आपण सांगितले म्हणजे हे सारे अधिकच मौल्यवान झाले म्हणावे महाराणी. आणि महाराज, खास महाराणींना आवडतील अशी सुगंधित द्रव्ये देखील आणली आहेत. त्याशिवाय ही रत्ने आणि माणके पाहावीत. किती उंची आहेत. आणि हे मोती खास इंद्रपूर नगरीहून मागवले आहेत तुमच्यासाठी. परंतु कुमार,
तुमच्या हातावर ही जखम कसली? या इंदुमतीचा हात धरायला वाघाचा काळीज लागतो, पुन्हा श्वानाचं नव्हे. महाराज, शिल्लक जखम आहे महाराज. सांभाळून कुमार, आपल्याला काही झाले तर ते राज्याला परवडण्याजोगे नाही. काळजी नसावी महाराज. स्त्रियांना रत्नाचे भूषण असते तसे योद्ध्यासाठी अलंकार असतात हे असे घाव. राणी सरकार, पाहिलं? महाराज मंत्रमुग्ध होऊन गेलेत ह्या मोत्यांचे सौंदर्य पाहून. शेवटी निवड मी केली आहे, उत्कृष्ट असणारच. माझी निवड सर्वोत्तम आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, हो ना? आता आपल्या राज्याला भाग्य लाभले ते आमच्या आगमनानेच. तुम्हाला आठवतंय ना महाराज, आपले सैन्य युद्धभूमीवर पराभूत होत असताना माझे पिताश्री सैन्य घेऊन आले म्हणून आपण जिंकू शकलो. आठवतंय ना? आमचे पिताश्री रणांगणावर होते. आम्ही पोचणार होतोच. आम्हाला विलंब होत होता. तुमच्या पिताश्रींनी मदत करायचे वचन दिले, पण एका अटीवर, तुमचा आमच्याशी विवाह. मदत केली, पण अट घालून. पण त्यांच्या मदतीमुळेच तुम्ही जिंकलात ना? आम्ही स्वतः पोहोचलो, लढलो, आणि म्हणून आम्ही जिंकलो. पिताश्रींनी सैन्य पाठवले होते, पण योग्य वेळी ते पोहोचलेच नाहीत. आठवतंय ना? पण सैन्याशिवाय जिंकलात का? आणि राहिला प्रश्न विवाहाचा, तर माझ्या पावलांनीच तुम्हाला विजय प्राप्त झाला. मी भाग्योदय घेऊन इथे आले असं आमच्या मातोश्री म्हणतात, ते काही उगाच का? हो हो, तुम्हीच होतात म्हणून आम्ही जिंकलो. खरं तर आम्ही उगाच युद्ध केलं. केवळ तुमचे भाग्य असते तरी आम्ही जिंकलोच असतो. आणि जेव्हा तुमच्या राज्यावर सैन्य चालून आले तेव्हा कुठे होते तुमचे भाग्य? आठवा महाराणी, आम्ही एक हाती लढलो आणि म्हणून विजयश्री खेचून आणली. ते तुमचे कर्तव्यच होते. हो ना, आम्ही ते नाकारतच नाहीये, पण प्रत्येक वेळी त्याचा संदर्भ देणे आणि बोलून दाखवणे कितपत योग्य? दरवेळी मातोश्री येणार म्हटल्यावर आपण जुन्या गोष्टी का उकरून काढता? आणि एकच सांगते, यावेळी मातोश्रींच्या आदरातिथ्यात आम्हाला कोणतीही कमतरता चालणार नाही. आणि त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही स्वतः जातीने हजर राहावे महाराज. आणि हा आमचा निर्णय आहे. महाराज, सेनापती, आपण कधी आलात? पण गहन विचारात गुंग होतात. महाराणींच्या मातोश्री येणार आहेत. सर्वत्र त्याची तयारी सुरू आहे. त्यांचे आगमन होणार आणि नेहमीप्रमाणे आम्हाला त्यांच्या महतीविषयी ऐकावे लागणार. जे काही घडले ते कांचनमालेमुळे. आम्ही जिंकलो ते कांचनमालेमुळे. राज्याची भरभराट झाली कांचनमालेमुळे. महाराणींच्या मातोश्रींसाठी उंची वस्त्रे, माणके मागवली कुणी? कांचनमालेने. तयार कुणी केली? कांचनमालेने. वीरभद्र, कधी कधी वाटते आमच्या या संसारात केवळ कांचनमालाच आहे. आम्ही कुठेही नाही. तळ हातावर घेऊन जगतो या राज्यात आम्ही, पण सर्वत्र केवळ कांचनमाला.
आम्ही कुठेही नाही. कधी कधी वाटते मन मोकळं करा महाराज. आज तरी मित्र समजून मन मोकळं करा. हे राजपद, ही उंची वस्त्रे, आभूषणे हे आता ओझे वाटू लागले आहे. केवळ एक राजकीय खेळी म्हणून हा विवाह करावा लागला. त्याऐवजी एक सामान्य वनचर असतो तर स्वतःच्या पसंतीने हव्या त्या मुलीशी संबंध जोडता आले असते. मी समजू शकतो महाराज, परंतु सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा विषय आपल्याला किती त्रास आणि क्लेश देतो हे मी जाणतो महाराज, परंतु माझ्याकडे अशी एक जागा आहे जिथे जाऊन तुमचे मन नक्की रमेल. नाही, आम्ही नाही येणार. आमची इच्छा नाही. आणि तसंही महाराणींच्या मातोश्री येणार आहेत. त्यांच्या स्वागतास हजर राहा असा आदेश आहे. तोवर आपण परत येऊ. मी सांगतो ना, चला तर. नाही, आम्ही नाही येणार. मी कोणाला तरी सांगून आलोय की तुम्ही येणार आहात म्हणून. अरे माझ्या देवा नटेश्वरा, अगं किती उशीर. चल ना लवकर, ते यायची वेळ झाली. कधी येतील ते? अरे कसली एवढी घाई म्हणते मी. अगं इंदू, काय सांगायचं बाई तुला. मी तर खूप ऐकलंय त्या महाराजांबद्दल. देखणे पराक्रमी आहेत खूप आणि कलाकारांची कदर देखील करतात. दाही दिशांना त्यांचाच गवगव आहे बघ. अरे हो हो, समजलं मला, तू त्यांची वाट बघतोस. आणि मी पहाटेची, नदी काठच्या पहाटेची. अगं ए, कुठे हरवलीस? चल ना लवकर. जा तू पुढे, मी आलेच. हो हो, लवकर ये बरं का. नाही ललन, आज तुझे महाराज येतील असे वाटत नाही. देवी इंदुमती, आज राज्यात मोठा कार्यक्रम आहे. महाराणींच्या मातोश्री येणार आहे. अरे लल्लन, तुला कोणीतरी खोटी माहिती दिली आहे महाराज येण्याची. अरे माझ्या देवा नटेश्वरा, अगं दाशांनो, महाराज येणार. कोणाची शपथ घेऊन सांगू आता तुम्हाला. सेनापतींनी बिदागी दिली होती मला आणि आश्वासनही दिलं होतं की महाराज येणार म्हणून. काही संकेत सगळं काही सांगून जातात. हे विझणारे दिवे बघ, सांगतायत की आज महाराज नाही येणार. अगं नक्की येतील महाराज, तू नको काळजी करूस. महाराज, महाराज मला माफ करा. मी 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 आपले गुन्हेगार आहे. महाराज मला माफ करा. महाराज मला माफ करा. कसलाही विचार न करता आपल्याला अद्वा तद्वा बोलले. खूप अविवेकी वागले. माझी मती भ्रष्ट झाली होती. मी तुमच्यावरती कटार उगारली. महाराज महाराज माफ करा. इंदुमती, शांत हो, शांत हो. आणि गुन्हा कसला? गुन्हा तर माझा झाला असता जर आज मी इथे आलो नसतो.
काय बघतोय आम्ही कांचनमाला? आमच्या स्वागतासाठी तू एकटीच? या राज्याचे महाराज ते कुठे आहेत? की त्यांच्या पदास हे साजेसे नाही? तसे नाही मातोश्री, आम्ही त्यांना सांगितले, परंतु कदाचित कामकाजात मग्न असतील ते. ज्यांच्यामुळे हे राज्य प्राप्त झाले त्यांच्या स्वागतापेक्षा कामकाज महत्वाचे वाटते? असा अपमान करायचा होता तर आम्हाला आमंत्रण दिलेच का? वयाने आणि मानाने आम्ही त्यांच्यापेक्षा मोठ्या आहोत हे महाराज विसरले का? नाही मातोश्री, तुम्ही आमचं ऐकून. मातोश्री, मातोश्री! कुठे आहेत महाराज? महाराणी महाराज आपल्या दालनात नाहीत. काय? कुठे आहेत मग ते? कल्पना नाही महाराणी. ताबडतोब महाराजांचा शोध घ्या. निघा. राणी सरकार, आपल्या क्रोधाचा दरवळ सर्वदूर पसरला आहे आणि त्याचे कारण आम्हाला माहीत आहे. कुमार, आता आम्ही फक्त महाराजांच्या शोधात आहोत. ते आम्ही सांगू शकतो. कुठे आहेत ते? महाराणी, आपल्या राज्यात एक अत्यंत देखणी, रूपवान, लावण्यवती गणिका आलेली आहे. तिच्या सौंदर्यापुढे अनेक राजे महाराजे नामोहरम होतात. आपले महाराज आता तिच्याच प्रसादात आहे. सरदार कुमार, बोलताना भान ठेवावे. सत्य बोलण्यात कसले भय महाराणी? आणि आपण स्वतः खात्री करून घ्यावी. माझ्या मातोश्रींच्या स्वागताला उपस्थित राहता आले नाही का? कारण त्या लावण्यवतीला भेटायचे होते. अशी कोण लागून गेली ही? ती सर्व सृष्टीचे सौंदर्य जिच्या पायाशी लोळण घालेल अशी एकमेव अद्वितीय इंदुमती. तिच्यामुळेच महाराज हा स्वागत सोहळा विसरले असते. इंदुमती. अजून आहे हुर हुर उरली तुम्हा पाहिले तेव्हाची. अजून आहे हुर हुर उरली देह भान मी हरपून बसले आहे येथे केव्हाची. मी गणिका मी न राणी मी न कोणा राजाची. खूण राहू दे उरली सुरली जपून आपल्या प्रेमाची. देह भान मी हरपून बसले आहे येथे केव्हाची. प्रेम आणि असूया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मंडळी. आयुष्यात आपल्याला जे काही प्राप्त करायचं असेल त्याच्यासाठी प्रेम हे कायम स्वरूपी सोबतीला असावं लागतं. पण त्याची दुसरी बाजू जी असूया आहे, ती असूया ज्या वेळेला येते तेव्हा ती एकटी येत नसते. कपट घेऊन येते, विवेक शून्यता असे दुराग्रह देखील ती घेऊन येत असते. आणि त्यामुळे आहे ते मात्र देखील दुरावण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणूनच पुढील भागात आपण पाहूया प्रेम आणि असूया याच्यामध्ये कोणाचा विजय होतो. तोवर उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका.